नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। सरकारने कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। 8व्या वेतन आयोगाबाबत हालचालींना वेगाने सुरू असून ती लागू झाल्यावर शिपायापासून ते सरकारी शाळांमधील शिक्षकापर्यंत सर्वांच्या मूळ वेतनात आणि भत्त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 8व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष हातात मिळणारा पगार किती वाढू शकतो याबाबत मोठी उत्सुकता आहे। यासाठी फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता याचं गणित समजून घेणं महत्त्वाचं आहे। वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ निश्चित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 पट निश्चित करण्यात आला होता। कर्मचारी संघटना आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 8व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 1.83 पट ते 2.86 पट किंवा त्याहून अधिक असू शकतो। सरकारने किमान फिटमेंट फॅक्टरलाही मंजुरी दिली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट 20 ते 30% वाढ होऊ शकते। सरकारी विभागामधील प्रवेश स्तरावरील कर्मचारी, जिल्हा शिपाई यांचा समावेश ते मॅट्रिक लेवल 1 मध्ये होतो। सध्याचे मूळ वेतन 7व्या वेतन आयोगाचं 18,000 रुपये आहे। संभाव्य मूळ वेतन 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.37 धरल्यात मूळ वेतन सुमारे 41,000 ते 46,260 रुपयापर्यंत वाढू शकते। हातात मिळणारा पगार मूळ वेतन वाढल्यामुळे यावर आधारित महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढेल, त्यामुळे एकूण पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। सरकारी शाळांमधील शिक्षणाचा पगार किती वाढेल? सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यांचे वेतन अनुक्रमे लेवल 6 आणि लेवल 7 अंतर्गत निश्चित केले जाते। प्राथमिक शिक्षक यांचे लेवल 6 मध्ये सध्याचं मूळ वेतन जर 35,400 रुपये, सध्याचं मूळ वेतन 2.57 पट फिटमेंट फॅक्टरनुसार सुमारे 90,978 रुपये, फिटमेंट फॅक्टर 2.86 पट असल्यास मूळ सुमारे 1,01,244 रुपये। माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक TGT लेवल 7 असेल तर सध्याचं मूळ वेतन 44,900 रुपये असेल, तर संभाव्य मूळ वेतन सुमारे 1,15,393 रुपये 2.57 नुसार होईल आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट जर धरला तर 1,26,414 रुपये इतका होईल। आणि नवीन वेतन लागू झाल्यानंतर विद्यमान महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केला जातो। त्यानंतर DAची गणना पुन्हा शून्यापासून सुरू होते। याशिवाय शहराचे XYZ श्रेणीनुसार दिला जाणारा घरभाडे भत्ता HRA देखील नव्या मूळ वेतनाच्या आधारावर पुन्हा निश्चित केला जातो, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात आणखी मोठी वाढ होऊ शकते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा।